आणखीन एकदा सर्वांचं स्वागत आहे यशस्वी कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज म्हणजे काल आपण पाहिलेलं आहे ग्रॅव्हिटेशनचं सेकंड लेक्चर आपलं झालेलं आहे। तर ग्रॅव्हिटेशनच्या सेकंड लेक्चरमध्ये काल आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इथपर्यंत आलो होतो। त्या अगोदर आपण सर्क्युलर मोशन काय असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं, त्याचबरोबर केपलरचे तिन्ही जे लॉज होते तर ते तीन लॉज पाहिलेले आहेत आणि न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिलेलं आहे। आपण इलिप्सची डेफिनेशनही पाहिली होती आणि होप सो मी तुम्हाला आपण सांगितलं होतं होमवर्क करण्यासाठी, तर तुम्ही ते होमवर्क केलेलं असेल असं आपण गृहीत धरतोय आणि त्यानंतर पुढचं आपण चालू करतोय। तर काल आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पर्यंत आलो होतो। त्यामध्ये आपण असं बघितलं होतं की दोन ऑब्जेक्ट असतील। पहिला ऑब्जेक्ट आहे सपोज म्हणलं त्याचं मास आहे m1, सेकंड ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आहे m2 आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तर तो काय करतो, दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो आणि दुसरा ऑब्जेक्ट हा पहिल्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो। तर त्यामध्ये जो फोर्स असतो तर तो डेफिनेट फोर्स असतो, दॅट इज F हा फोर्स असतो, हे आपण बघितलंय। हे जे दोन ऑब्जेक्ट आहेत तर ह्या दोन ऑब्जेक्टमधले जे डिस्टन्स असणार आहे तर ते डिस्टन्स आपण d असं घेतलं होतं। म्हणजे न्यूटननं सांगितलं होतं, तर न्यूटननं काय सांगितलं होतं, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, दॅट इज एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स अँड दिस फोर्स इज directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them। तर त्यानुसार आपण सांगितलं होतं F is equal to F, that is capital G m1 m2 divided by d square। आता m1 आणि m2 काय होते तर मासेस होते, त्यात दोन्ही ऑब्जेक्टचे, d हे दोघांमधलं डिस्टन्स होतं आणि हा जो g आहे तर ह्या g ला काय म्हणलं होतं आपण, दॅट इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट। काय म्हणलं होतं आपण, युनिव्हर्सल। हेनरी केव्हेंडिश नावाचा एक सायंटिस्ट होता आणि हेनरी केव्हेंडिश नावाच्या सायंटिस्टनं एक प्रॅक्टिकली हा जो कॅपिटल जी आहे तर त्या कॅपिटलची व्हॅल्यू डिटरमाइन केली होती। तर ती जी व्हॅल्यू होती तर ती किती होती, कॅपिटल जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, तर ही व्हॅल्यू आपली आली होती। तर आता न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर हे कसं आलं होतं तर ते आपण थोडक्यात बघूयात। आता इथे जर आपण बघितलं तर जीला जी टर्म मल्टिप्लाय आहे तर तिकडे आल्यानंतर काय होणार आहे, तर डिवाइडला होणार आहे। आणि जी टर्म ह्याला डिवाइडला आहे जीला, तर ह्या साईडला आल्यानंतर काय होणार तर मल्टिप्लाय होणार। तर आपल्या लक्षात असं येतं दॅट इज कॅपिटल जी विच इज इक्वल टू एफ इंटू डी स्क्वेअर डिवाइडेड बाय m1 इंटू m2। तर ह्याहून आपल्या असं लक्षात आलं असेल दॅट इज एफ म्हणजे काय, हा फोर्स आहे। फोर्स आपण कशामध्ये मेजर करतो तर न्यूटनमध्ये मेजर करतो। डिस्टन्स हे कशामध्ये मेजर करतो तर आपण मीटरमध्ये मेजर करतो। डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजेच काय तर मीटरचा स्क्वेअर। त्याचबरोबर खाली जर आपण बघितलं तर इथं मास आहे, दॅट इज केजी आणि केजी इंटू केजी, दॅट इज केजी स्क्वेअर। तरी आपल्या जीचं हे युनिट असं आपल्याला आलं होतं। तर जीला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट असं नाव दिलेलं आहे। द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट इज नेव्हर चेंजेस। ओके, तर आपल्याला असं लक्षात येतं की जी इज इक्वल टू एफ डी स्क्वेअर आपण m1 इंटू m2, तर ही आपल्याला जीची व्हॅल्यू आली होती। तर आता फोर्स आपण काढला, जीची व्हॅल्यू काढली, त्यानंतर आपण असंही बघितलं होतं हा जो फोर्स असतो तर ह्या फोर्सची डायरेक्शन कशी असते। जर आपण दोन सपोज स्पेरिकल ऑब्जेक्ट जर आपण घेतले, ह्या स्पेरिकल बॉडी, तर ह्या स्पेरिकल बॉडी दोन असल्यानंतर त्याची फोर्सची डायरेक्शन असते तर ह्या दोघांना जॉईनिंग करणारा ही जी लाईन आहे तर ह्या लाईनच्या सेंटरकडे असते। म्हणजे आपण जर बघितलं तर ही ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टला काय करतोय, ह्या डायरेक्शन अट्रॅक्ट करतोय आणि ही बॉडी त्याला ह्या डायरेक्शन अट्रॅक्ट करते। म्हणजे कसं असतं तर टुवर्ड्स द सेंटरकडे असतं। त्याचबरोबर म्हणजे आपण जर बघितलं सपोज अशा दोन ऑब्जेक्ट आहेत आणि दोन ऑब्जेक्ट हे कसे आहेत तर हे युनिफॉर्म नाही आहेत। म्हणजे इरेग्युलर शेपची जर बॉडी असेल तर त्या दोघांमधला जो काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो म्हणजे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो तर तो कुठं असतो तर त्यांच्या सेंटर ऑफ मासकडे असतो। आता सेंटर ऑफ मास म्हणल्यानंतर तुमच्या असं लक्षात येत असेल सेंटर ऑफ मास ही जी कन्सेप्ट आहे तर एक्झॅक्टली काय, तर सेंटर ऑफ मास म्हणजे काय म्हणत असतो आपण, तर कुठली एनी शेपची जर बॉडी असेल म्हणजे रेग्युलर शेप असेल किंवा इरेग्युलर शेपची जर बॉडी असेल तर त्याचा जो सेंटर ऑफ मास असतो तर हा अज्युम केलेला असतो आपण। म्हणजे ज्या ठिकाणी असा एक पॉईंट असतो त्या बॉडीवरती तर त्या पॉईंटला त्या होल बॉडीचं मास काय झालेलं असतं तर कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं। म्हणजे आपण असं म्हणत असतो द पॉईंट ऑन द बॉडी ऑन विच इट इज अज्युम दॅट द होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड, तर तो जो पॉईंट असतो तर त्यालाच काय म्हणत असतो आपण, सेंटर ऑफ मास म्हणत असतो। मग हा सेंटर ऑफ मास जसं की आपण एक्झाम्पल बघितलं ही स्पेरिकल बॉडी, ह्या स्पेरिकल बॉडीचा सेंटर कुठं असतो तर त्याचा सेंटर ऑफ मास कुठं असतो तर इथं असतं, दॅट इज जॉमेट्रिकल सेंटरला असतं। किंवा आपण जर रेक्टँगल जर कन्सिडर केला तर रेक्टँगल कन्सिडर केल्यानंतर त्याचं डायगोनल ज्या ठिकाणी जर हे करतात अटॅच करतात इंटरसेक्ट करतात तर त्या ठिकाणी त्याचं काय असतं सेंटर ऑफ मास असतं। किंवा कुठल्याही टाईपची जर बॉडी असेल म्हणजे कुठल्याही टाईपची एनी टाईप ऑफ स्पेरिकल बॉडी तर तिचा जो सेंटर असतो तर तो कुठं असतो त्याच्या सेंट्रॉइडला असतो। तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। सेंटर ऑफ मास नावाची कन्सेप्ट आहे ती आपल्या बुकमध्ये खूप चांगल्या पद्धतीने दिली आहे, तर ते डेफिनेशन तुम्ही त्यांना काय करायचं आहे लिहून आणायचे आणि लर्न ही करायचं आहे। आता सेंटर ऑफ मास झाल्यानंतर
आता सर्क्युलर मोशन बघत असताना आपण सांगितलं होतं दॅट इज मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. तर त्याला काय म्हणलं होतं आपण, सर्क्युलर मोशन. मग सर्क्युलर मोशनमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. तर त्याला काय म्हणत असतो आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणत असतो. आपण सांगितलं केपलरचा थर्ड लॉ सांगितलं, आपल्याला माहिती आहे काय सांगितलं, दॅट इज द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. That is the square of period of revolution is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. तर हा जो केपलरचा थर्ड लॉ सांगितला तर त्याला आपण इनवर्स स्क्वेअर लॉ असं म्हणत असतो. तर हा इनवर्स स्क्वेअर लॉ जो आहे तर तो आपण इथं बघायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस न्यूटननं जो लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगितलं होता मग त्यामध्ये सांगितलं होतं की एफ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द डी स्क्वेअर. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला तो इनवर्सली स्क्वेअर आहे. तर हे कसं त्यानं प्रूव्ह केलं होतं, तर त्यासाठी त्यांनी केपलरचा थर्ड लॉचा यूज केला होता. म्हणजे केपलरचा जो थर्ड लॉ होता टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब, तर त्याचा यूज करून न्यूटन्सनी हा जो आपला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तर तो इथे काढलेला आहे. तर तो कसा काढलाय तर ते आपल्याला इथे प्रूव्ह करायचा आहे. त्याला आपण इनवर्स स्क्वेअर लॉ असं म्हणत असतो. तर इथे लक्षात द्यायचं सगळ्यांनी. असं म्हटलं की एक बॉडी आहे तर ते काय करते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये ती बॉडी, तर त्या बॉडीचं मास आहे एम, तर त्याची व्हेलोसिटी किती आहे म्हणलं व्ही. तर त्याला जो काय पूर्ण सर्क्युलर ऑर्बिट सर्क्युलर पाथ ट्रॅव्हल करण्यासाठी जो काय टाइम पिरियड लागला तर तो आहे आपण म्हणलं कॅपिटल टी. आणि त्यानं म्हणजे तो जो ऑब्जेक्ट आहे ज्या बॉडीचं मास सेम आहे तर त्या ऑब्जेक्टनं जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे तर हे जे डिस्टन्स असणार आहे जेव्हा ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे किंवा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर त्यावेळेचं जे डिस्टन्स आहे तर हे डिस्टन्स असणार आहे दॅट इज पेरिमीटर ऑफ द सर्कल किंवा त्याला आपण काय म्हणत असतो, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल हे आपल्याला माहिती आहे. तर आपण बघणार आहोत इथं बघत येत असताना आपल्याला लक्षात येतं की कुठलंही पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर काल आपण एक डेफिनेशन बघितली तर त्याच्यावरती काय होत असतो, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होत असतो. म्हणजे काल आपण एक्झाम्पल हे बघितलं होतं. तर एक्झाम्पल बघत असताना तुमच्या लक्षात येत असेल तर हा जो ऑब्जेक्ट आहे तर हे ऑब्जेक्ट काय करते, सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. तर हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना मला काय करावं लागतं, ह्या ऑब्जेक्टवरती कंटिन्युअसली फोर्स अप्लाय करावा लागतो. जेव्हा मी ह्यावरती फोर्स अप्लाय करणं बंद करेन तर तेव्हा हे जे ऑब्जेक्ट आहे तर हे सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार नाही. त्यानंतर हा जो फोर्स मी लावतोय तर हा फोर्स कुठे आहे तर टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, आणि त्यामुळे त्याचं नाव काय सांगितलं होतं आपण, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे तर काय तर सेंट्रल सिकिंग फोर्स. आणि ह्याची जी व्हॅल्यू आहे तर ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू अशी आली की लक्षात, तर ह्याची जी व्हॅल्यू तर त्यासाठी फॉर्म्युला आहे दॅट इज दिस सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवाइड बाय आर. तर हे आर जे काय असेल तर आर ही त्याची काय असणार आहे तर रेडियस असणार आहे, एम त्याचा मास असेल, व्ही त्याची काय असणार आहे तर व्हेलोसिटी असणार आहे, लिनियर व्हेलोसिटी. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे तर ही जी व्हेलोसिटी असते तर हे जी व्हेलोसिटी आहे तर व्हेलोसिटीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. तर व्हेलोसिटी काय असतं तर दॅट इज डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइडेड बाय काय असणार आहे तर टाइम टेकन. काय मी सांगितलं, दॅट इज डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. तर हा त्याचा काय असणार आहे तर फॉर्म्युला असणार. तर डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलेला आहे तर ऑब्व्हियसली पेरिमीटर ऑफ द सर्कल, आणि हा जो पेरिमीटर ऑफ द सर्कल तर तो किती असतो तर 2πr असतो. आणि टाइम किती म्हणलं आपण दॅट इज टी. टाइम पिरियड काय आपण सांगितलं दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. हे जे वन रोटेशन आहे, हे जे वन रिव्हॉल्युशन आहे तर हे वन कम्प्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागत असतो तर त्यालाच काय म्हणलं आपण दॅट इज टाइम पिरियड और पिरियडिक टाइम. तर हा जो पिरियडिक टाइम आहे तर तो किती तर टी आहे. म्हणजे आपल्या लक्षात येत असेल तर ती जी व्हीची व्हॅल्यू आहे तर ते काय आपल्याला 2πr डिवाइड बाय टी. आता सपोज आपण ह्याला म्हणलं इक्वेशन नंबर हे 1 आहे तर ह्या इक्वेशन 1 मध्ये आपल्याला काय करायचं तर ही व्हीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. व्हीची व्हॅल्यू जेव्हा मी सबस्टिट्यूट करणार तर माझ्याकडे काय एफ इज इक्वल टू एम. आता व्हीची व्हॅल्यू काय तर इथं 2πr डिवाइड बाय टी होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडेड बाय काय असणार आहे तर हे आर असणार आहे. बघा ब्रॅकेट सॉल्व्ह करून बघा काय येतं तर तुमच्या लक्षात येतं तर हे एम येणार आहे, हे 4, हे पाय स्क्वेअर, हा आर स्क्वेअर, आणि हा डिवाइड बाय काय असणार आहे टी स्क्वेअर इंटू आर असणार आहे. तर इथं आपल्या लक्षात येऊन जाईल ज्यावेळेस आपण ह्याला पुढे सॉल्व्ह करणार तर हा जो स्क्वेअर आहे आणि हा जो आर आहे तर तो कॅन्सल होणार आहे. मग पुढे जाऊन हे कसं राहतं दॅट इज 4 एम पाय स्क्वेअर आर डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. आता हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे तर ह्या होल ब्रॅकेटला काय करायचं आपल्याला आर स्क्वेअरनं मल्टिप्लाय करायचंय आणि आर स्क्वेअरनं काय करायचं डिवाइड करायचंय. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येऊन जातं, याला जर आपण पुढे सॉल्व्ह केलं तर हे असं मिळतं आपल्याला दॅट इज एफ इज इक्वल टू 4 एम पाय स्क्वेअर आर क्यूब डिवाइडेड बाय आर स्क्वेअर डिवाइडेड बाय टी स्क्वेअर. काय केलं मी, हा जी आर स्क्वेअरची टर्म आहे ह्या साईडला घेतली आणि टी स्क्वेअरची टर्म ही पुढच्या साईडला घेतलं, दुसरा काही चेंज नाही आहे. तर आपल्याला असं लक्षात येतं 4 हा कॉन्स्टंट आहे, मास हे कॉन्स्टंट आहे, पायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, आणि त्याचबरोबर जो हा आर आहे तर तो कॉन्स्टंट आपल्याला दिसून येतो. सॉरी, हा आर आपल्याला चेंज होणार आहे रेडियस,
आपल्याला जेव्हा आपण केपलरचा थर्ड लॉ बघितला होता तर केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो, तर केपलरचा थर्ड लॉ असं सांगतो दॅट इज टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब, म्हणून त्याला आपण काय म्हणलं होतं के इंटू आर क्यूब. तर ह्यातून आपल्याला असं लक्षात येतं तर हा जो आर क्यूब आहे तर इथं मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर काय होणार आहे तर तो डिवाइड होणार आहे. म्हणजे पुढे जर मी ह्याला सॉल्व्ह केलं तर मला इथं असं येतं टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब विच इज इक्वल टू के. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल तर टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब तर त्यालाच मी काय लिहू शकतो तर के असे लिहू शकतो. टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब ह्यालाच काय लिहू शकतो मी के लिहू शकतो. मग इथं जे आहे टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब तर त्याच्या उलट आहे म्हणजे त्याचा इन्व्हर्स आहे. मग मी ह्याला काय म्हणणार आहे दॅट इज आर क्यूब डिवाइड बाय टी स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/k. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे तर ह्या व्हॅल्यूच्या ठिकाणी काय ठेवणार मी 1/k ठेवणार. ठेवूया आपण बघू काय येतं आपल्याला दॅट इज 4m पाय स्क्वेअर डिवाइड बाय ही जी व्हॅल्यू आहे तर त्याला काय म्हटलं आपण के म्हटलंय इंटू काय येणार हा 1 डिवाइड बाय आर स्क्वेअर. 1 डिवाइड बाय काय आलं आर स्क्वेअर आलं. आता ही जी पूर्ण व्हॅल्यू आहे तर ही व्हॅल्यू कशी आहे वेळानू तर ही पूर्ण व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट. म्हणून मी ह्याला असं म्हणलं एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू 1/r स्क्वेअर दॅट इज एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय पाहिजे होतं तर हाच पाहिजे होता. म्हणजे न्यूटननी कुठल्या बेसिसवरती सांगितलं दॅट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर दॅट इज डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट असं आपण सांगितलं होतं. तर ह्या बेसिसवरती केपलरच्या थर्ड लॉनुसार म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल आपण काय केलं केपलरचा थर्ड लॉ यूज केलाय आणि आपण इथं त्याचा आन्सर काढलाय एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द 1 दॅट इज एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. हे तर आर असेल किंवा आपल्या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण डी दाखवलं होतं डी और आर बोथ आर शोज द दॅट इज डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. तर हे आपल्याला असं लक्षात आलं असेल. ओके लक्षात असं आलं असेल की हे जे टी स्क्वेअर म्हणजे आपला एफ इज इक्वल टू 1/r स्क्वेअर हा जो लॉ आहे दॅट इज इन्व्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तर हा इथं कसा होल्ड होतोय म्हणजे केपलरच्या थर्ड लॉनुसार आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इथं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला क्वेश्चन येईल की प्रूव्ह द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय करायचं तुम्हाला एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता इथं जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या असं लक्षात येत असेल जसं जसं डिस्टन्स वाढतंय तसं तसं फोर्स काय होतो तर कमी होतोय. म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं हा जो ग्रॅव्हिटेशनचा जो काय फोर्स आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा मायक्रोस्कोपिक बॉडीजपासून मायक्रोस्कोपिक बॉडीमध्ये आहे. म्हणजे जसं आपल्या मगाशी सांगितलं होतं आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कशन झालं होतं तुमच्याकडे आणि माझ्यामध्ये हा फोर्स आहे का जर न्यूटन म्हणत असेल तर कुठलाही दोन ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतात किंवा वन ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला काय करतो तर अट्रॅक्ट करतोय. तर आपल्या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे का तर निश्चितच हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. पण हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर हे खूप कमी असणार आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे खूप कमी असतं. त्यामुळे हे आपल्याला इझिली एक्सपिरियन्स करत नाही. पण हे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स दुसऱ्या फोर्स एवढा काय पॉवरफुल नाही आहे. हा त्यांच्या कम्पॅरेटिव्हली हा वीक फोर्स आहे. म्हणजेच काय तर मॅग्नेटिक फोर्सपेक्षा हा फोर्स वीक आहे. म्हणजे आपल्याला मॅग्नेटिक फोर्स माहिती आहे किंवा दुसरा जर आपण फोर्स बघितला तर त्या बाकीच्या सर्व फोर्सपेक्षा हा जो फोर्स आहे दॅट इज न्यूक्लिअर फोर्सपेक्षा सुद्धा हा फोर्स खूप वीक आहे. पण हा वीक फोर्स असताना सुद्धा ऑल ओव्हर युनिव्हर्सला बाउंड करायचं काम तर तो कोण करतो तर न्यूटन दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स करत असतो. तर ह्याच ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती आपण काही न्यूमेरिकल बघणार आहेत लगेच बघणार आहे. आता आपण हे जे एक्झाम्पल आहे तर हे एक्झाम्पल हे टोटली न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तर त्यावरती डिपेंड आहे. तर त्यावरती कसं डिपेंड आहे तर ते आपण इथं बघणार आहे. आपल्याला काय सांगितलं ह्या एक्झाम्पलमध्ये दॅट इज महेंद्र आणि विराट आर सिटिंग ॲट ए डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. देअर मासेस आर 75 kg and 80 kg रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. म्हणजे आपल्याला काय सांगितले महेंद्र आणि विराट असे दोन एक पर्सन आहेत आणि हे दोन पर्सन काय केले सिटिंग त्या दोघांमधलं डिस्टन्स पण आपल्याला दिलेलं आहे 1 मीटर आहे आणि त्या दोघांचा मास पण दिलेला आहे. तर पहिल्यांदा आपण इथं बघितलं तर असं लक्षात येतं ह्यामध्ये गिव्हन काय काय आपल्याला तर तुमच्या असं लक्षात येत असेल गिव्हनमध्ये जर आपण बघितलं तर महेंद्रचा मास दिला आहे दॅट इज M1 दिलेला आहे. M1 इज इक्वल टू काय तर हे M1 दिलं आपल्याला दॅट इज 75 kg. त्याचबरोबर काय दिलं आपल्याला M2 दिलंय. M2 किती दिलंय तर 80 kg. त्यानंतर अजून काय दिलं आपल्याला दॅट इज डिस्टन्स दिले दोघांमधलं तर हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स दिले 1 मीटर. म्हणजे तुमच्या लक्षात क्वेश्चन आला असेल पहिला जो महेंद्र आहे तर तो महेंद्र त्याचं जी मास आहे तर ते महेंद्रचं मास आहे 75 kg. त्या दोघांमधला डिस्टन्स आहे 1 मीटर. आणि जो दुसरा आहे विराट तर तो जो विराट आहे तर त्याचं जी मास आहे तर ते किती दिलं आपल्याला 80 kg. म्हणजे दोघांचं मास दिलं आणि डिस्टन्स दिले तर तुम्हाला काय काढायचं आहे तर त्या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काढायचं दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. तर साधे सिंपल आपल्याला फॉर्म्युला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा तर तो फॉर्म्युला फोर्सचा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि टोटल तुम्हाला त्याचा आन्सर निघून जाईल. मग ह्यातून आपल्या लक्षात काय येतं तर एफ इज इक्वल टू वी हॅव और वी नो द फॉर्म्युला ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दॅट इज एफ इज इक्वल टू कॅपिटल G स्मॉल m1 m2 डिवाइड बाय डी स्क्वेअर. इथे डी स्क्वेअर घ्या किंवा आर स्क्वेअर घ्या डी और आर दॅट बोथ आर शोज द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट. इथे जर आपण बघितलं तर इथे फक्त काय करायची तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. जीची जी व्हॅल्यू आहे दॅट इज कॅपिटल G त्यालाच काय म्हणतो आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ही व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही हे सगळं लक्षात ठेवायचं आहे.
जीची व्हॅल्यू कधीही कॉन्स्टंटच असणार आहे आणि ती आपल्याला सगळ्याला माहिती आहे. दॅट इज 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. तर ही सर्वांनाच माहिती आहे. तर इथे जर आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर काय येतं 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू मास किती आहे तर 75, आणखीन मास किती आहे तर 80 डिवाइडेड बाय काय असणार आहे 1 इंटू ब्रॅकेटचा स्क्वेअर. त्याला फक्त काय करायचं सिम्पली तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तर तुमच्या असं लक्षात येत असेल तर 6.67 इंटू 10⁻⁻11 ला 75 इंटू 80 ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथं बघा हे 6.67 मी आहे असं लिहून घेतलंय. त्यानंतर इंटू त्याला 75 ला मला काय करायचं 80 ने मल्टिप्लाय करायचं. 80च्या जवळ पुढचं 0 आहे तर मी इथे लिहून घेतलंय. 8 ने काय करा 5 ला मल्टिप्लाय करा. 8 5 जार 40 कॅरी 4. त्यानंतर 8 7 जार 8 7 किती आलं 6 आणि 4 किती झालं तर 60 आलं. इथे काय असणार आहे 60. इथं तुमच्या लक्षात येत असेल इंटू इथं काय असणार आहे आपलं 10⁻⁻11. पण तुमच्या इथे लक्षात 1 2 3 डिजिटचा पॉईंट लेफ्ट साईडला आणा. आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण पॉईंट लेफ्ट साईडला आणत असतो तर त्यावेळेस काय होतं जी पॉवर आहे तर ती पॉवर इन्क्रीज होत असते. म्हणजे इथे पॉवर काय आली 6000 प्लस मी असं लिहू शकतो 6 इंटू 10⁻3. आता 6 इंटू दॅट इज 10⁻3 आणि 10⁻11 तर त्यालाच मी कसं लिहू शकतो इंटू 10⁻−8 डिवाइड बाय 1चा स्क्वेअर 1 डिवाइड केलं काही फरक पडत नाही. 6 ने तुम्हाला आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय करा 6 7 जार 56 लक्षात येऊन जाईल. दॅट इज त्यालाच तुम्ही कसं लिहू शकता 4.002 इंटू 10⁻, एक न पॉईंट लेफ्टला गेला म्हणजे पॉवर एक काय झाली तर वाढली. ही आलं तुमचं -7. दॅट इज काय असणार आहे हा जो फोर्स आहे तर फोर्स आपण ऑब्विसली कशामध्ये मेजर करत असतो तर न्यूटनमध्ये मेजर करत असतो. हे जे तुमचा आन्सर येणार आहे 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन. म्हणजे तुमच्या असं लक्षात येत असेल विराट आणि महेंद्र जेव्हा 1 मीटर डिस्टन्स ठेवून जेव्हा बसलेले आहेत आणि त्यांचं जे मास 80 kg आणि जे 75 kg आहे तर एवढं मास असल्यानंतर त्यांच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे दॅट इज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनला सांगितलेला. तर हा जो फोर्स असणार आहे तर तो किती असणार आहे 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन. हा 10⁻⁷ न्यूटन आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे 0.00000 म्हणजे जवळपास 7 टाइम तुम्हाला 0 लिहायचं आहे त्यानंतर 4 लिहायचं आहे. म्हणजे एवढा कमी प्रमाणात आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल फोर्स आहे पण हा फोर्स कसा आहे तर खूप कमी आहे. म्हणजे एवढा फोर्स कमी असल्यामुळे तो काय आपल्याला एक्सपिरियन्स करता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. सेम ह्यावरतीच डिपेंड दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. स्टार्टिंग आता सेम एक्झाम्पल दिलेलं आहे महिंद्रा आणि विराट हे दोन एक्झाम्पल जे जसं सांगितलं होतं महिंद्रा आणि विराट ह्या दोघांमधले जे डिस्टन्स आहे तर 1 मीटर आहे. महिंद्राचं मास आपल्याला माहिती आहे महिंद्राचं मास 75 kg आणि विराटचं मास 80 kg आहे. आता आपल्याला काय करायचं विराटची व्हेलॉसिटी जी आहे लक्षात ठेवायचं आपल्याला महिंद्राचं मास हे 75 kg आणि विराटचं मास 80 kg आहे. म्हणजे हे दोघ जण पण बेंचवरती बसलेत. बेंच हा फ्रिक्शनलेस आहे असं आपल्याला कंडिशनमध्ये दिलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला असं बघायचं की त्यांच्यामधलं जी काही नंतरची व्हेलॉसिटी आहे दॅट इज फायनल व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्याला व्ही फाइंड आउट करायचं आफ्टर 1 सेकंड. म्हणजेच काय महिंद्रा इथं बसलाय विराट इथं बसलाय आणि दोघांमधलं जे डिस्टन्स आहे तर हे 1 मीटर आहे. 1 मीटर डिस्टन्स आहे. मग त्यानंतर 1 सेकंदाच्या नंतर 1 सेकंद नंतर महिंद्राची व्हेलॉसिटी टुवर्ड्स द विराट तर हे आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे महिंद्राचं मास आपल्याला घ्यायचं आहे M1 हे 75 kg आहे. फोर्स आपण काढलेला आहे ऑलरेडी. आता आपल्याला जर फायनल व्हेलॉसिटी काढायची असेल आता ऑब्विसली तो स्टार्टिंग हा रेस पासून आहे तर आपल्याला जर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला जर न्यूटनचा तो थर्ड इक्वेशन आहे आपल्याला माहिती फर्स्ट इक्वेशन V इज इक्वल टू U प्लस AT त्याला आपण इथं लिहू शकतो फ्रॉम न्यूटन्स फर्स्ट तर तो क्वेश्चन लिहायचा आहे फ्रॉम प्लस AT. आपल्याला माहिती आहे ही जी इनिशियल व्हेलॉसिटी U हा 0 आहे. ओके 0 मीटर पर सेकंड आहे. ऍक्सेलरेशन कुठं आहे का दिलेलं आपल्याला ऍक्सेलरेशन तर ऍक्सेलरेशन आपल्याला दिलेलं नाहीये. ऍक्सेलरेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. टाइम आपल्याला दिलाय का तर यस टाइम आपल्याला दिला आहे 1 सेकंड. मी इथे लिहिलेलं पण आहे हे जे टाइम आहे तर टाइम दिला आपल्याला 1 सेकंड. म्हणजे तुम्हाला टाइम दिलाय इनिशियल व्हेलॉसिटी दिली आहे पण तुम्हाला काय दिलेलं नाही तर ऍक्सेलरेशन दिलेलं नाही. मग ऍक्सेलरेशन आपल्याला माहिती आहे आपला जो थर्ड लॉ माहिती आहे तर हा थर्ड लॉ काय सांगतो F इज इक्वल टू M इंटू A. F इज इक्वल टू M इंटू A. मग देअरफॉर आपण A इज इक्वल टू काय लिहू शकतो देअरफॉर A इज इक्वल टू F डिवाइड बाय M. म्हणजे आपल्याला जर इथं जर आपण असं लिहिलं तर काय येणार आपलं ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फोर्स किती आहे तर 4.002 मी रफ करतोय इंटू 10⁻⁻7 इंटू डिवाइड बाय M. मास काय असणार आहे हे जे मास आहे तर मास किती दिलं आपल्याला 75 kg दिलेलं आहे 75 kg. आपण काय करायचं 4.002 ला जर 75 ने जर तुम्ही डिवाइड केलं तर त्याचं जे आन्सर येणार आहे तर हे आन्सर आपल्याला आलेलं आहे 5.2. तर त्याचं जे आपल्याला आन्सर आलेलं आहे तर ते आलं A इज इक्वल टू 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे जे कॅल्क्युलेशन साधे सिंपल कॅल्क्युलेशन आहे हे तुम्ही घरी सॉल्व्ह करायचं आहे. जर नाही आलं तर मी तुम्हाला पर्सनल मेसेज करेन
ए इज इक्वल टू 5.34 इंटू 10 टू द पावर -9 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे झालं एक्सेलरेशन. मग हे एक्सेलरेशन आपण का काढलं तर हे जे इक्वेशन नंबर 1 आहे त्या इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवायचं. का ठेवायचं तर आपल्याला काय करायचं तर फायनल व्हेलोसिटीची व्हॅल्यू काढायची. मग आपण इथं असं लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1 तर काय लिहिता येईल आपल्याला दॅट इज v इज इक्वल टू यू आपल्या झिरोचा वापस लिहिलं ए काय आपला 5.34 इंटू 10 टू द पावर -9 इंटू टाइम काय आपला 1 आहे. तर आपल्याला लक्षात येऊन जातं तर ही जी फायनल व्हेलोसिटी आहे तर ती काय आलेली आहे 5.34 इंटू 10 टू द पावर -9 मीटर पर सेकंड याली फायनल व्हेलोसिटी. तर ह्याहून तुमच्या लक्षात काय येतं महेंद्र विराटकडे तर एवढ्या स्पीडनं अट्रॅक्ट होतोय दॅट इज 5.34 इंटू 10 टू द पावर -9 मीटर पर सेकंड. तर हे दोन एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. हे जे दोन एक्झाम्पल आहेत तर हे दोन एक्झाम्पल टोटली न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तर त्यावरती डिपेंड आहेत. त्याचबरोबर बाकीच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला आल्याच पाहिजे जसे फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. त्यानंतर पहिलं जे कायनेमॅटिकल इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी हेही तुम्हाला आलं पाहिजे. कुठलं इक्वेशन कधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे सगळं प्रॅक्टिसनं तुम्हाला शक्य होणार आहे. आता जे हे दोन एक्झाम्पल झालेले आहेत तर ह्या दोन एक्झाम्पलची तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिस करायची आहे. त्याचबरोबर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन विथ स्टेटमेंट विथ फॉर्म्युला हे तुम्हाला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे लर्न करायचं आहे. त्याचबरोबर जे युनिव्हर्स स्क्वेअर लॉ आपण बघितला किंवा सेंट्रिपिटल फोर्स बघितला तर ह्या सगळ्यांच्या डेफिनेशन तुम्हाला विथ फॉर्म्युलेज काय करायचे तर लर्न करायचे. तर आजच्या ह्याच्यासाठी तुम्हाला होमवर्क हेच असणार आहे हे लर्न करायचे आणि सॉल्व्ह करायचे. हे जे दोन एक्झाम्पल आपण घेतले जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ह एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत तर ह्या एक्झाम्पलची तुम्हाला प्रॅक्टिस करायची. जे पुढचा जो आहे लेसन तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहे. ओके थँक्यू.